कॅन्सर हीलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयाऐवजी 500 रुपयेच मिळणार. नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्यानं लाडकी बहिणीच्या हप्त्यात कपात. लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता 500 रुपयांवर. बहिणींच्या मतांची किंमत नंतर शून्यावर येईल, संजय राऊतांची टीका. सिंधुदुर्गातील बिडवलकर हत्या प्रकरणी आरोपी सिद्धेश शिरसाट याचा आका कोण, फेसबुक पोस्ट करत वैभव नाईकांचे सवाल. तर सत्ताधारी आमदार आणि बड्या राजकीय नेत्यांचा पोलिसांवर दबाव, नाईकांचा आरोप. सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत 27 खून, त्यातील 9 खून शिवसैनिकांचे. सिंधुदुर्गमध्ये आजही हत्याकांड सुरू आहेत, संजय राऊतांचा आरोप. धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न. धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते, निलंबित PSI रणजित कासले यांचा खळबळजनक दावा. मुंबई गोवा महामार्ग जूनपर्यंत 100% पूर्ण होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विश्वास. तर राष्ट्रीय महामार्गाच्या टोलबाबत 15 दिवसात नवीन पॉलिसी, नितीन गडकरींचं वक्तव्य. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, प्रशासनाला कारवाईचा आदेश. 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता. मंगेशकर रुग्णालयासंदर्भातील चौकशी समितीचा अहवाल आज कॅबिनेट समोर सादर होणार. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या दोन्ही अहवालांवर चर्चेची शक्यता. कोल्हापुरात भाजपचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. कागलचे माजी आमदार संजय घाटगे, मुलगा अंबरीश घाटगे भाजपत जाणार. फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच नितीश काबलिये 3 वर्षांसाठी निलंबित. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेच्या कुस्तीत चुकीचा निर्णय दिल्यानं कारवाई. सांगलीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंवर श्वानाचा हल्ला. डाव्या पायाचा चावा घेतल्याची माहिती. भिडेंवर शासकीय रुग्णालयात उपचार. प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांना ईडीचं दुसरं समन्स. गुरुग्राममधील जमीन खरेदी प्रकरणात ईडीचं समन्स. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी. सेन्सेक्स 1500 अंकांनी वधारला, निफ्टीचीही 500 अंकांनी झेप. रहिवासी असल्याचा पुरावा द्या, अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द. पुरवठा विभागाचा रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना इशारा. शिधापत्रिकेत नमूद करण्यात आलेल्या पत्त्याचा रहिवासी पुरावा द्यावा लागणार. नागपुरात गोळीबार करून रेस्टॉरंट मालकाची हत्या. अंबाझरी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. पालघरच्या गावठाणपाड्यात अखेर पाणी पोहोचलं. TV9 मराठीच्या बातमीनंतर तहसीलदारांची गावाला भेट. बोरवेल दुरुस्ती करून प्रशासनानं विहिरीत पाणी सोडलं. एसटी महामंडळाच्या तिकिटावर स्वच्छता कर लावण्याच्या प्रस्तावावर चर्चा. संबंधित प्रस्ताव महामंडळाच्या येत्या बैठकीत मांडला जाण्याची शक्यता. बुलढाण्यातील खामगाव ते नांदुरा महामार्गावर भीषण अपघात. बस आणि विटा वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात. 4 जणांचा मृत्यू, 10 ते 15 जण जखमी. कॅन्सर हीलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.